जय हिंद। मैं माजिद पठान, नासिक आम आदमी पार्टी शहर सह संगठक। आज नासिक शहर मुस्लिम समाज की तरफ से और एम्स चैरिटेबल ट्रस्ट की तरफ से अल्पसंख्यक मंत्री तथा युवा क्रीड़ा मंत्री श्री मानिकराव कोगटे साहब इनका सत्कार किया गया नासिक के रोटरी क्लब में, जहां पर मैंने नासिक मुस्लिम समाज की तरफ से कुछ थलग मुद्दे थे वो रखे, जिसमें से पहला मुद्दा था कि नासिक का जो वडाला कब्रिस्तान है जो काफी सालों से पेंडिंग में पड़ा है, जिसके लिए नासिक के आवाम ने और छत्रपति मुस्लिम ब्रिगेड ने और आम आदमी पार्टी ने और दीगर सब संस्थाओं ने काफी पैमाने के ऊपर आंदोलन किए और निवेदन दिए। वो जो काम आज तक पेंडिंग पड़ा हुआ है उसके बारे में मैंने आज अल्पसंख्यक मंत्री साहब के सामने कुछ नजरें रखे, जिसके ऊपर उन्होंने नासिक मुस्लिम समाज को आश्वासन दिया कि जल्द से जल्द वो मामला वो हल कर देंगे। इसके अलावा वडाला में ही कब्रिस्तान के बाजू में 2 एकड़ का एक बड़ा लैंड एक क्रीड़ा क्षेत्र के लिए मंजूर किया गया है, जिसके ऊपर मैंने नासिक मुस्लिम समाज की तरफ से उनके सामने मांग रखी है कि उस क्रीड़ा क्षेत्र रिजर्वेशन जो लैंड है उसके ऊपर वो एक इंटरनेशनल नेशनल लेवल का एक स्टेडियम बना कर दे, जिसे नासिक के जो आवाम है और खास करके मध्य नासिक के और उस वडाला के पास की जितनी स्कूल है उनके बच्चों को और खास करके हमारे युवा बच्चों को उसका फायदा मिल सके। इसके लिए हमने उनके सामने आज एक बड़ा प्रपोजल रखा, जिस दोनों प्रपोजल को क्रीड़ा मंत्री साहब ने अल्पसंख्यक मंत्री साहब ने हरी झंडी दी और पब्लिक के बीच में उन्होंने हम सबको आश्वासन दिया है कि अभी कल या परसों में वो केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री के साथ में मीटिंग के लिए जा रहे हैं। वहां से आने के बाद में वो हम लोगों से मीटिंग करेंगे और इस पूरे दोनों प्रपोजल का वो जायजा लेकर के जितना जल्दी होगा उतना जल्दी नासिक के लोगों के लिए कब्रिस्तान का और स्टेडियम का मामला वो हल करके देंगे और हमारी यहाँ के नासिक के खिदमत में ये दोनों चीजें हम लोगों को मिलने वाली है इंशाल्लाह। फक्त 1 मिनिट, आपण ज्या गोष्टी सांगितल्या आहेत ते मुस्लिम समाजातर्फे आम्ही स्वीकार करतो व आमचे 2 चेंडू फक्त आपल्या दालनात खाली आणलेले आहे। एक म्हणजे मुस्लिम समाजाला नाशिक महानगरपालिकेतर्फे आजपर्यंत कब्रिस्तान मिळालेलं नाहीये। आमचे माजी नगरसेवक साहेब आहेत, त्यांनी त्याचा भाव मंजूर केला, नंतर तो स्थगित केला होता, त्याचे निधी पण मंजूर झालेले, परंतु आयुक्त कार्यालयामध्ये त्याचे काही काम काढलेले आहे। जर आपण त्याला थोडासा टेका दिला तर ते मुस्लिम समाजासाठी तो कब्रिस्तान भेटू जाईल आम्हाला। दुसरा एक विषय आहे की त्याच्याच बाजूला 1-2 एकरचं आहे ना एक क्रीडा क्षेत्रासाठी एक लँड मंजूर झालेलं आहे। तुम्ही आता जे बोलले त्या याच्यासाठी ग्राउंडसाठी किंवा स्टेडियमसाठी, तर तिथे 2 एकरमध्ये खूप व्यवस्थितपणे एक स्टेडियम होऊ शकतो। त्याच्या आजूबाजूला सेंट सादिक स्कूल, लिली व्हाईट स्कूल, रेहमा स्कूल या शाळा आहेत, त्या सगळ्या मुस्लिम स्कूल आणि इंग्लिश स्कूल आहेत। त्या विद्यार्थ्यांसाठी एक खूप उत्तम प्रकारचं इंटरनॅशनल लेवलचं ग्राउंड आम्हाला अवेलेबल होऊ शकतो। तर त्या कन्फर्म लँड रिझर्व झालेलं आहे। तर ह्या दोन्ही गोष्टींचा जो तो चेंडू आपल्या दालना घेतो ती फक्त भोट दिला तर आमचं काम होऊन जाईल। येस मोठे स्टेडियम आमचं रेडीमेड स्टेडियम अच्छा 6 महिने उभे राहते। ओके सर, थँक्यू। 2036 ला आपल्याकडे जे ऑलिम्पिक होणार आहे त्या ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मुलांनी गोल्ड मेडल मिळवलं पाहिजे। येस सर, आम्ही नाशिककर आम्हाला विश्वास दिला तर आपण ते ग्राउंड केलं तर आमच्या नाशिक मधून पण एखादा विद्यार्थी त्याच्यात जाऊ शकतो। 100% फक्त 1 मिनिट, आपण ज्या गोष्टी सांगितल्या आहेत ते मुस्लिम समाजातर्फे आम्ही स्वीकार करतो व आमचे 2 चेंडू फक्त आपल्या दालनात खाली आणलेले आहे। एक म्हणजे मुस्लिम समाजाला नाशिक महानगरपालिकेतर्फे आजपर्यंत कब्रिस्तान मिळालेलं नाहीये। आमचे माजी नगरसेवक साहेब आहेत, त्यांनी त्याचा भाव मंजूर केला, नंतर तो स्थगित केला होता, त्याचे निधी पण मंजूर झालेले, परंतु आयुक्त कार्यालयामध्ये त्याचे काही काम काढलेले आहे। जर आपण त्याला थोडासा टेका दिला तर ते मुस्लिम समाजासाठी तो कब्रिस्तान भेटू जाईल आम्हाला। दुसरा एक विषय आहे की त्याच्याच बाजूला 1-2 एकरचं आहे ना एक क्रीडा क्षेत्रासाठी एक लँड मंजूर झालेलं आहे। तुम्ही आता जे बोलले त्या याच्यासाठी ग्राउंडसाठी किंवा स्टेडियमसाठी, तर तिथे 2 एकरमध्ये खूप व्यवस्थितपणे एक स्टेडियम होऊ शकतो। त्याच्या आजूबाजूला सेंट सादिक स्कूल, लिली व्हाईट स्कूल, रेहमा स्कूल या शाळा आहेत, त्या सगळ्या मुस्लिम स्कूल आणि इंग्लिश स्कूल आहेत। त्या विद्यार्थ्यांसाठी एक खूप उत्तम प्रकारचं इंटरनॅशनल लेवलचं ग्राउंड आम्हाला अवेलेबल होऊ शकतो। तर त्या कन्फर्म लँड रिझर्व झालेलं आहे। तर ह्या दोन्ही गोष्टींचा जो तो चेंडू आपल्या दालना घेतो ती फक्त भोट दिला तर आमचं काम होऊन जाईल। येस सर, रेडीमेड
मोठे स्टेडियम आमचं रेडीमेड स्टेडियम अच्छा. 6 महिने उभे राहते. ओके सर, थँक्यू. 2036 ला आपल्याकडे जे ऑलिम्पिक होणार आहे त्या ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मुलांनी गोल्ड मेडल मिळवलं पाहिजे. येस सर, आम्ही नाशिककर तर आम्हाला विश्वास दिला तर आपण ते घेऊन जायला तर आमच्या नाशिकमधून पण एखादा विद्यार्थी त्याच्यात जाऊ शकतो. 100%